नमस्कार मंडळी, माझं नाव प्रमोद रानडे. JM फायनान्स ही एक फायनान्स कंपनी आहे, की नुसती फायनान्स कंपनी नाही आहे. इतरही बरेच काय-काय करते. वेल्थ बिझनेस करते. नंतर होम लोनमध्ये त्यांचा पण आविष्कार आहे आणि मेनली IPO फायनान्शियल ना इन्व्हेस्टमेंट बँकिंगमध्ये सुद्धा हे आहेत आणि ब्रोकरेजमध्ये सुद्धा आहेत आणि बघू आपण याचं प्रेझेंटेशन बघू. इन्व्हेस्टर प्रेझेंटेशन आपण आता दाखवतोय तुम्हाला आणि पब्लिक डोमेनमध्ये आहे. फायनान्स आणि NBFC ओके या कंपन्यांना किंवा या सेक्टरला गोइंग फॉरवर्ड सुद्धा चांगले दिवस असणार आहेत. फॉरवर्ड चांगले दिवस असतात टिपिकली बँक्स, NBFC आणि या काळामध्ये तर नक्की असणार आहेत. ओके. तर आपण JM फायनान्सचं आता बघूया प्रेझेंटेशन. ओके. कॉर्पोरेट प्रेझेंटेशन आहे आणि इन्व्हेस्टर प्रेझेंटेशन म्हणतात त्याला आणि सगळ्यांनाच बघता येतं. हे आपण जरा एक्सप्लेन करूया. ओके. JM फायनान्शियल लिमिटेड Q3 26 म्हणजे आता जो क्वार्टर संपला डिसेंबर एंडवाला, त्याचे अपडेट्स आहेत 3 महिन्यापूर्वीचे आणि आता मार्च एंडचे रिझल्ट्स अजून काही दिवसामध्ये येतील. मे बी नेक्स्ट 1 मंथ दे विल कम. ओके. सेफ हार्बर स्टेटमेंट प्रत्येकाकडेच असतं, की आम्ही काय जे म्हणतोय ते पुढे मागे चेंज होऊ शकतं डिपेंडिंग ऑन वर्ल्ड सिच्युएशन राईट. कारण वर्ल्डमध्ये सध्या खूपच उलथापालथ चालली आहे. इराणचं युद्ध सुरू झाल्यामुळे मार्केटसुद्धा परत उलटं पडलेलं आहे आणि परत सरळ व्हायला त्याला वेळ लागू शकतो. ओके. ह्याच्याबद्दल आपण आज व्हिडिओ करणार आहे किंवा गोइंग फॉरवर्ड या आठवड्यामध्ये आणि ज्याचं नाव असेल, की BSE सेन्सेक्सने ओके 1991 पासून किती वर्षामध्ये काहीच केलं नाही. ओके. मधले 2-3 वर्षामध्ये त्यांनी काहीच नाही केलं. इंडेक्स वॉज जैसे थे. तशीच आता परिस्थिती आहे का? ते आपण नंतर बघू. तर सध्या आपण JM फायनान्सवर फोकस करूया. ओके. तेव्हा JM फायनान्सचं बिझनेस असा आहे. काय-काय करतात ते तर बेसिकली कॉर्पोरेट ॲडव्हायझरी आणि कॅपिटल मार्केट्समध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांची लीडरशिप आहे. बेस्ट इन क्लास सगळेच म्हणतात हे पण आहे. स्ट्राँग, स्टिकी, रिपीट बिझनेस अक्वायर करण्यासाठी यांच्याकडे सामर्थ्य आहे आणि हायेस्ट एव्हर क्लायंट ॲडिशन्स ओके. नवीन क्लायंट त्यांना भरपूर मिळाले आहेत. ओके. धिस इज व्हॉट इज इन्व्हेस्टमेंट बँकिंग ज्याच्यामध्ये IPOला ॲडव्हायझरी ते देतात, की तुमचा नवीन जो आता IPO काढताय त्याची व्हॅल्यू ₹100 नसून ₹500 आहे किंवा 500 नसून 400 आहे किंवा व्हॉटएव्हर इट इज. त्या बेसिसवर त्यांना फी मिळते. ओके. आणि आपण त्या IPOला सबस्क्राईब करतो. JM फायनान्स इज हॅव्हिंग इन्व्हेस्टमेंट बँकिंग ॲज वन ऑफ द व्हर्टिकल्स. ओके. पुढचं व्हर्टिकल काय आहे तर वेल्थ अँड ॲसेट मॅनेजमेंट. हे तर तुम्हाला माहितीच आहे राईट. धिस इज व्हॉट इज डिस्ट्रिब्युशन ॲडव्हायझरी सर्व्हिसेस पण आहे त्यांची आणि म्युच्युअल फंड बेसिकली आणि तुम्ही त्यांना ॲसेट द्यायचं. तुमच्याकडे जे काय कॉर्पस असेल ते आणि ते तुम्हाला वाढवून देतात. मे बी दे विल प्रॉमिस यू समथिंग लाइक 12% पर CAGR मिनिमम आणि मे बी मॅक्सिममला काही लिमिटच नाही. ओके. तर स्ट्राँग मल्टी डेकेडल ग्रोथ अपॉर्च्युनिटी याच्यामध्ये प्रत्येकालाच आहे आणि तुम्हाला सुद्धा आहे आणि JM फायनान्सला सुद्धा आहे. तुम्ही इंडिव्हिज्युअल करत असाल तर तुम्ही सुद्धा स्वतः करू शकता हा चॅनल बघून आणि शिकायला लागतं. त्या 3-4 वर्ष तुम्हाला शिकण्यात जातील आणि 5व्या वर्षीपासून तुम्हाला कॉन्फिडन्स खूप येईल. ओके. युनिक प्लॅटफॉर्म यांचा एक्सपान्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग प्रॉडक्ट्स ओके. नंतर 2x YOY इन्क्रीज इन वेल्थ वाढलेला आहे यांचा. 2x म्हणजे दुप्पट झालेला आहे इयर ऑन इयर. म्हणजे बघा केवढा वेल्थ बिझनेस यांचा वाढलेला आहे. ओके. आणि 31% YOY इन्क्रीज इन सेल्स एम्प्लॉईज. ओके. सेल्स एम्प्लॉईज यांनी वाढवलेले आहेत. 31% त्या अर्थी हे सेल्स एम्प्लॉईज नवीन बिझनेस आणणार. ओके. त्यानंतर पुढचं काय तर प्रायव्हेट मार्केट्स. प्रायव्हेट मार्केट्समध्ये काय-काय येतं तर कॅपिटल कनेक्टिव्हिटी, इनोव्हेशन अँड सोल्युशन्स लेड एंटरप्राइज. कॅपिटल पण हे लोकं देतात तुम्हाला जर पाहिजे असेल तर लोन्समध्ये वगैरे आणि सिंडिकेशन आणि को इन्व्हेस्ट. ओके. सिंडिकेशन म्हणजे 10-15 माणसांनी एकत्र मिळून लोन द्यायचं किंवा मग को इन्व्हेस्ट किंवा 2 लोकांनी तुम्ही पण इन्व्हेस्ट करा ॲज अ काय म्हणतात प्रमोटर आणि आम्ही पण इन्व्हेस्ट करू JM फायनान्स. अप्रोच टू इम्प्रूव्ह रिस्क ॲडजस्टमेंट रिटर्न. ओके. रिस्क ॲडजस्टमेंट रिटर्न चांगले होण्यासाठी 2 ते 3 किंवा जास्त लोकांनी इन्व्हेस्ट केलं तर रिस्क ॲडजस्टमेंट होऊन जाते त्याच्यामध्ये. ओके. पुढचं व्हर्टिकल काय अफोर्डेबल होम लोन्स. ओके. हा तर काय घिसापिटा व्हर्टिकल आहे पण ह्यांचं पण त्याच्यामध्ये प्रेझेन्स आहे. अफोर्डेबल होम लोन्स इज मोर इम्पॉर्टंट. ओके. की ज्याच्यामध्ये कमी साईजचे लोन्स देतात मे बी अप टू 10 lakhs. ओके. ग्रॅन्युलर बुक आहे म्हणजे ॲव्हरेज तिकीट साईज 10 lakhs आहे. इट इज नॉट इन करोर्स. ओके. समथिंग सम तिकीट मे बी 50 crores सॉरी 50 lakhs or 100 lakhs बट मेनली 5 to 50 lakhs देतात दिसतंय. सिक्युअर्ड लोन बुक ओके आणि ट्रान्झॅक्शन विथ बजाज अलायन्स इन्शुरन्स ओके. यांचं काय म्हणायचं अलायन्स आहे. ओके. आता यांचा स्ट्रॉंग फायनान्शियल परफॉर्मन्स कसा झाला बघू. बघा सगळीकडेच इयर ऑन इयर चेंज 32%, 50% ओके. ऑपरेटिंग PAT 17% आणि नेटवर्थ 17% वाढलेले म्हणजे फीज अँड कमिशन्स ओके. हे लोक जे घेतात ते 32% वाढलेलं आहे आणि Q3 मधलं बोलतोय तर 360 करोड त्यांना इन्कम झालेलं आहे आणि 9 महिन्याचं उजवीकडे जर तुम्ही बघितलं तर अजून जास्त झालेलं आहे. ओके. 1 मिनिट. अच्छा तुम्हाला स्लाईडमध्ये एखादं दिसणार नाही पण 9 महिन्याचं इकडे उजव्या साईडला आहे. ओके. आणि 9 महिन्याचं 879 करोड त्यांचं
इन्कम झालेलं आहे 25% वाढलेलं आहे आणि कन्सॉलिडेटेड पॅट पण 1,000 कोटीनं वाढलेलं आहे, राईट? आणि 69% कन्सॉलिडेटेड पॅट वाढलेला आहे आणि ऑपरेटिंग पॅट 58% वाढलेला आहे, विच इज इक्वल टू 968 crores. फॅन्टास्टिक प्रॉफिट झालेला आहे आणि नेटवर्थ पण ऑब्व्हियसली टोटल मिळून 10,000 कोटी झालेली आहे, विच इज 17% अप. स्ट्रॉंग बिझनेस ग्रोथ अक्रॉस द सेगमेंट्स. ओके, आता वेल्थ बिझनेस बघा यांचा किती वाढला, 41% वाढला वेल्थ बिझनेस. ओके, नंतर वेल्थ ब्रँचेस यांचे 11 ब्रांचेस वाढल्या, 73 ब्रांचेस झालेल्या आता. 73 झाल्या, आधी 73 मायनस 11 असे असतील. ओके, त्याच्यानंतर वेल्थ रिकरिंग AUM म्हणजे ज्या लोकांनी त्यांचे पैसे JM फायनान्सला वाढवायला दिलेले आहेत ते 33,000 कोटी झालेत. ओके, याच्यामध्ये 33% वाढ झालेली आहे. नंतर म्युच्युअल फंड्स नॉन लिक्विड, ओके, दिस इज 12,000 crore, 15% वाढ झालेली आहे. आणि अफोर्डेबल होम लोन्स 3,000 कोटी वाढलेले आहे एका वर्षामध्ये, विच इज 23% ग्रोथ. तर ग्रोथ सगळीकडे बघा फॅन्टास्टिक झालेली आहे आणि हा शेअर मात्र खाली आलेला आहे. हा शेअर 122 किंवा 111ला आला असेल. आपण हा मुद्दाम का घेतलं प्रेझेंटेशन, की जे शेअर अजूनही खाली आहेत, भरपूर खाली आहेत. 193 पीक होऊन आता सध्या 111 किंवा तत्सम असेल. तर जवळजवळ 50% पडलेला आहे शेअर. तर का पडलेला आहे? रिझल्ट्स तर उत्तम आहेत. का पडलेला आहे? याचं कारण फक्त मार्केट सेंटिमेंट आहे, बाकी काही नाही. ओके, आता टोटल तुम्ही बघितलं नेट रेव्हेन्यू आपण 9 महिन्याचे बघूया. Q3चे नाही बघूया. ओके, Q3मध्ये त्यांचा नेट रेव्हेन्यू 6% कमी झाला आहे, म्हणून मे बी शेअर थोडासा पडला असेल. ओके, पण इयर ऑन इयर जर बघितलं तुम्ही 9 महिने ते 9 महिने, तर 1%ने वाढलेला आहे. ओके, नेट रेव्हेन्यू 2,165 कोटी मिळालेलं आहे यांना आणि एम्प्लॉयी कॉस्ट 855 करोड आहे व्हर्सेस 744 करोड, म्हणजे 15% एम्प्लॉयी कॉस्ट वाढलेली आहे. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस मात्र कमी झालेले आहेत, त्यामुळे उत्तम आहे. 8% ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कमी झालेले आहेत आणि ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 2.7%ने वाढलेले आहेत, पण प्री प्रोव्हिजनिंग प्रॉफिट हा 8% कमी झालेला आहे. सॉरी. ओके, त्यानंतर इम्पेअरमेंट ऑफ फायनान्शियल ॲसेट्स किती झालेत, तर 2025ला 685 कोटी होती, ती आता 418 करोड होती, त्याला -236 करोड झालेली आहे. ओके, त्यामुळे इम्पेअरमेंट ऑफ ॲसेट कमी झालेले आहे. इनफॅक्ट राईट बॅक झालेले आहेत. ओके, 400 कोटी होती त्याचे -200 कोटी झालेले, 236 करोड. आणि PBT किती आहे, तर जम्प 81%ने जम्प झालेला आहे. ओके, फॅन्टास्टिक जम्प झालेला आहे. PBT 1246 कोटी आहे व्हर्सेस 685 करोड लास्ट 9 मंथ्समध्ये. आणि ऑब्व्हियसली त्यामुळे पॅट पण वाढलेला आहे, 949 करोड व्हर्सेस 537 करोड. म्हणजे जरी त्यांचं नेट रेव्हेन्यू 1% वाढलेला असला तरीसुद्धा पॅट 76%ने वाढलेला आहे. ही जादू आहे की नाही बघा. दिस इज फिनॉमिनल परफॉर्मन्स, हे मिरॅक्युलस परफॉर्मन्स आहे. आणि पॅट 80% वाढलेला आहे आफ्टर टॅक्स. ओके, विच इज 971 करोड व्हर्सेस 539 करोड. आणि खाली गेला तर तुम्हाला EPS दिसेल. EPS 10.8 झालेले आहे व्हर्सेस 6.4, म्हणजे EPS 11 असेल समजा, 10.8 म्हणजे 11 असून करूया. आणि फुल इयरची समजा मे बी 12 किंवा 13 होईल. तर आता शेअर समजा तुमचा 130ला असेल तर 130 भागिले 13 म्हणजे 10 फक्त PE आहे. 10 PE म्हणजे रिझनेबल PE किंवा स्वस्त PE असंच म्हणायला लागेल. ओके, आणि बुक व्हॅल्यू किती आहे बघा. बुक व्हॅल्यू पर शेअर 108 आहे. ओके, आणि शेअर कोट होतंय 130ला, म्हणजे जस्ट ₹20 एक्स्ट्रा. ओके, बुक व्हॅल्यू 108 आहे, म्हणजे त्यांच्याकडे जे ॲसेट्स आहेत, ओके, आणि त्याची जी व्हॅल्यू आहे त्याची व्हॅल्यूच 108 कोटी आहे आणि सॉरी ₹108 आहे आणि शेअर कोट होतं ₹130ला, म्हणजे जवळजवळ 80% ॲसेट त्यांच्या शेअरमध्ये 130 कोटी बसलेले आहे, ₹130 मध्ये बसलेले आहेत आणि ₹20ला फक्त बिझनेस व्हॅल्यू त्यांनी आता दिसते मार्केटमध्ये. ओके, तर त्याच्यामध्ये हा शेअर डेफिनेटली घेण्यासारखा आहे. आता आपण सगळीकडे काय डिटेल बघत बसणार नाही आहे. ओके, की पॅरामीटर्स वगैरे काय बघायची. ओव्हरऑल मी बघितलं आहे सगळं. दिस इज फॅन्टास्टिक रिझल्ट्स. सेगमेंट परफॉर्मन्स सुद्धा बघण्यात काही पॉईंट नाही. सगळीकडेच वाढलेलं आहे त्यांचं. हे बघा, ऑपरेटिंग प्रॉफिट, रेव्हेन्यू वाढला आहे, ऑपरेटिंग प्रॉफिट वाढला आहे, बिफोर टॅक्स वाढला, आफ्टर टॅक्स पण वाढलेला आहे. ओके, हे तुम्ही बघू शकता. पब्लिक डोमेनमध्ये अवेलेबल आहे. वेल्थ मॅनेजमेंटमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. फक्त ऑपरेटिंग प्रॉफिट मे बी इट हॅज गॉन डाऊन लिटल बिट. ओके, बट नॉट टू वरी. जसं मार्केट वर जाईल तसं हे सगळं वरती जाणारच आहे. वेल्थ मॅनेजमेंट बघा केवढं वाढलेलं आहे. फ्रँचायझी नेटवर्क वाढलं आहे, ब्रँच नेटवर्क वाढलं आहे, सेल्स ऑफिस वाढलं आहे. यांना कळलेलं आहे इथे भरपूर चांदी आहे, भरपूर मेवा आहे. त्याच्यामुळे हे आलेले आहेत. आनंद राठी घुसलेत. गेले 3 वर्षापूर्वी त्यांचा IPO आलेला. त्यांचा शेअर आता जवळजवळ 3,000ला असेल. ओके, त्यामुळे हे सुद्धा पुढे वेल्थ मॅनेजमेंट हाईव्ह ऑफ करू शकतात JM फायनान्स. ओके, आणि त्याचा वेगळा शेअर लिस्ट करू शकतात. तशी JM फायनान्स कंपनीची
टोटल स्टोरी आहे. आणि एम्प्लॉईज पण यांचे 184 पासून 211 वाढलेले एम्प्लॉईज कधी असतात, जेव्हा कंपनीला खात्री असते की आपण ग्रो करणार आहे आणि प्रॉफिटमध्ये पण ग्रो करणार आहे, नुसतंच सेल्स ग्रोथ करणार नाही. ओके. तर टोटल 25 आणि 26 जर तुम्ही बघितलं ओव्हरऑल, तर हे सगळे इंडिव्हिज्युअल व्हर्टिकल्स आहेत. त्याच्यामध्ये मी डिटेल काही जात नाही आहे. आता आपण अफोर्डेबल लोन्समध्ये आलो. अफोर्डेबल लोन्स छोटा सेक्टर आहे यांचा, काही जास्त मोठा नाही आहे. पण आहे म्हणजे दे आर डायव्हर्सिफाईड, वेल डायव्हर्सिफाईड कंपनी. आणि टोटल जर आपण बघितलं तर हे बघा असं आहे. वेल्थ मॅनेजमेंटमध्ये त्यांचा मॅक्सिमम दिसतंय 900 करोर्स, तर 1000 कोटी झाला वेल्थ मॅनेजमेंटचा सेल्स. आणि कॉर्पोरेट ॲडवायझरीमध्ये 776 करोड सेल आहे. ओके. आणि प्रायव्हेट मार्केट्समध्ये 1000 कोटी सेल आहे. आणि बाकी छोटे-छोटे आहेत. ट्रेजरी आहे, अफोर्डेबल होम लोन्स आहे. टोटल सेल्स आहे 3400 कोटी आणि गेल्या वर्षी होता 3587 कोटी, म्हणजे -5% सेल्स झालेला आहे, म्हणजे कमी झाला आहे. पण प्रॉफिट टोटल ऑपरेटिंग प्रॉफिट बघितला तुम्ही लास्ट बटन लाईन, तर तो 968 कोटी झाला व्हर्सेस 612 करोड. ओके. प्रॉफिटेबिलिटी जबरदस्त वाढलेली आहे. सेगमेंटल काही ठिकाणी प्रॉफिट कमी झाला आहे. इंडिव्हिज्युअल त्यांनी व्हर्टिकलचे डिटेल दिलेले आहेत. ते काय बघण्याची जरूर नाही. पॉइंट इज दॅट जेएम फायनान्स इज ॲट, ह्याची समरी आहे जेएम फायनान्सची. मार्केट कॅप 12,800 कोटी आहे. P/E 10 आहे, स्वस्त आहे. ROC 9% आहे, म्हणजे फिक्स्ड डिपॉझिटपेक्षा जास्त. फिक्स्ड डिपॉझिटला तुम्हाला किती मिळतं? 5.5% पोस्ट टॅक्स. इथे तुम्हाला 9% कंपनी मिळवून देते. तर तुम्ही या कंपनीमध्ये भागीदारी घ्यायला पाहिजे आणि त्यामुळे 100 शेअर तरी तुम्ही परचेस करायला पाहिजे. तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टर ॲडवायझरला विचारा. तो होच म्हणेल तुम्हाला, आय एम शुअर अबाउट इट. आणि डिव्हिडंड यील्ड याची 2% आहे. तर 2% तर कुठे गेले नाहीत. बुक व्हॅल्यू 108 आहे आणि मार्केट प्राईस आता 134 आहे. आणि शेअर जेव्हा 2 एप्रिलला बॉटमला होतं तेव्हा 111 वगैरे याची मार्केट प्राईस असू शकते. दिस इज व्हॉट इज जेएम फायनान्स. हे बघा इथे आता बॉटमला 113ला टच करून आता परत हा इथे वाढलेला. आता इराण वॉर जर समजा संपली नसली तरी सुद्धा हा 102ला आला किंवा 113ला आला तर परत घ्यायला काहीच हरकत नाही तुम्हाला. ओके. आणि हायेस्ट वॉज प्रॉब्ली 194 और समथिंग लाइक दॅट. इथे हिअर हायेस्ट वॉज 192. सो 130 टू 192 म्हणजे टिपिकली तुम्हाला ₹60 मिळू शकतात. यू कॅन गेट इट इन 1 इयर. ओके. सो टिपिकली 30% रिटर्न जर तुम्हाला पाहिजे असेल आणि इफ यू आर सॅटिस्फाईड, यू शुड बाय दिस गुड DNA कंपनी. ओके. ज्याचं नाव आहे जेएम फायनान्स. ओके. आणि ह्याला कॉम्पिटिशन कोण-कोण आहे बघा. बजाज फिनसर्व, बजाज होल्डिंग, जेएम फायनान्स, एडलवाइस. ओके. ऑल दिस इन्व्हेस्टमेंट कंपनीज. ओके. कॉम्पिटिशन म्हणजे पिअर कंपनीज म्हणतात त्याला. आणि क्वार्टरली रिझल्ट जर तुम्ही बघितले, तर उत्तम रिझल्ट्स आलेले आहेत डिसेंबर एंडचे सुद्धा. डिसेंबर एंडला त्यांचं प्रॉफिट बिफोर टॅक्स 400 कोटी आलेत. गेल्या वेळेला होते ते 344 करोड. सो इट इज गुड. आणि डिव्हिडंड टॅक्स 24% गेल्यानंतर PAT आहे नेट प्रॉफिट 318 कोटी. ओके. एका क्वार्टरचं म्हणतोय तुम्हाला. आणि ओव्हरऑल जर तुम्ही बघितले फुल इयरचे, ओके, तर ऑब्व्हियसली इट विल बी दिस इज व्हॉट इज फुल इयर एक्सपेक्टेड. ओके. 9 मंथ्स TTM प्रॉफिट यांचे बघा, म्हणजे 9 महिन्याचेच झालेत, डबल झालेत परत. 2025 997 करोड होते आणि आता 1650 करोड झालेले आहेत. ओके. प्रॉफिट बिफोर टॅक्स. अरे व्हॉट मोर यू वॉन्ट. आणि आता EPS पण झालेला आहे 13. ओके. EPS 13 झाला, मग 130 म्हणजे P/E 10 आहे. ओके. आणि डिव्हिडंड बघा किती वाटून टाकले. डिव्हिडंड तुम्ही सगळ्यात खालच्या कॉलममध्ये बघितलं तर 31% डिव्हिडंड 2025ला वाटलं. त्याच्या आधी 47%, त्याच्या आधी 29%, 20%. ओके. फक्त एका वर्षी त्यांनी 3% आणि 8% दिले. बाकी सगळीकडे मोर दॅन 25%, 15%, 25% डिव्हिडंड दिलेलं आहे. सो जेएम फायनान्स यू विल हॅव टू लुक इनटू. डेफिनेटली इट इज वर्थ लुकिंग ॲट इट. इक्विटी पण यांचं किती आहे बघा, 96 करोड इक्विटी आहे. काही वाढलेलं नाही आहे. ओके. ऑब्व्हियसली कंपनीवर लोन आहे 11,000 कोटी. पण कॅश पण आहे कंपनीकडे. इन्व्हेस्टमेंट बघा केवढ्या आहेत. 4,300 कोटीच्या इन्व्हेस्टमेंटच आहेत. म्हणजे तुम्ही जर त्यांच्या लोनमधनं 11,000 कोटीमधनं 5,000 कोटी काढले, 4,300, 6,000च त्यांचे नेट बॉरोइंग आहे. ओके. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही जर ॲन्युअल रिपोर्टमध्ये गेलात तर तुम्हाला कळेल की ॲक्च्युअल इन्व्हेस्टमेंट ज्या आहेत त्या कुठल्या-कुठल्या आहेत. ओके. कुठल्या-कुठल्या कंपन्यांचे यांच्याकडे शेअर्स आहेत ते पण तुम्ही बघू शकता. कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीज पण 5,500 कोटी आहे. गुड ऑपरेटिंग कॅश फ्लो आहे.
गेल्या वेळेला 3,700 कोटी होता. सो कॅश पण आलेली दिसते यांच्याकडे, नुसतंच पेपर प्रॉफिट नाही आहे. ओके. आणि कोणाकडे किती पर्सेंट शेअर आहेत ते बघूया तर आपण. हे बघा, कोणाकडे किती शेअर आहेत? 56% प्रमोटरकडे आहेत. 18% अजूनही एफ-आयकडे आहेत. एफ-आयने विकलेलं नाही त्याच्यामध्ये. एफ-आयने इनफॅक्ट घेतलेले आहेत. जून टू सप्टेंबरमध्ये दे हॅव पर्चेस्ड 1%. ओके. डी-आयने सुद्धा डी-आयने विकलेले 1%. ओके. आणि पब्लिकनी पण जेवढे होते त्याच्यापेक्षा थोडेसे जास्तच घेतलेले. 19.27 टू 19.42%. ओके. सो जेएम फायनान्स इज वन ऑफ द बेस्ट बेट्स विच आय कॅन सी. तुमच्या टेक्निकल ॲडवायझरला विचारा, फंडामेंटल ॲडवायझरला विचारा. आणि 100 शेअर घ्यायला तर काहीच हरकत नाही. तुम्हाला ₹6,000 प्रॉफिट मिळू शकतो विदिन नेक्स्ट मे बी 6 मंथ्स टू 1 इयर ऑर इवन अर्लियर दॅन दॅट. ओके. सध्या सगळे शेअर्स ऑलमोस्ट त्यांच्या बॉटमच्या काय म्हणायचं रेंजमध्ये रेंगाळतात आहेत. आणि जेएम फायनान्स त्याच्यातलाच एक आहे. खूप जुना शेअर आहे. त्यांची जवळजवळ 50-1 वर्ष यांची कंपनी अस्तित्वात आहे. कंपानी ही इज चेअरमन. ओके. आणि निमिष कंपानी. ओके. तुम्ही ॲन्युअल रिपोर्ट बघितला आहे. इथेच ॲन्युअल रिपोर्ट पण असतो. हे बघा, इथे ॲन्युअल रिपोर्ट पण दिसतो तुम्हाला. तुम्ही मॅनेजमेंटचा चेहरा बघितला की कळतं की मग काय टाईपची मॅनेजमेंट आहे. ओके. आता आपण ॲन्युअल रिपोर्ट त्यांचा बघूया की कोण मॅनेजिंग डायरेक्टर कोण आहे, हू इज, आणि चेअरमन कोण आहे. ओके. सो दिस इज अबाउट powered by purpose, and purpose is to give you dividend and to give you growth and to give you capital appreciation. म्हणजेच कंपनीचं मार्केट कॅप वाढवायला पाहिजे. ओके. सो पर्पज इन आवर DNA. ओके. हे सगळं काही डिटेल तुम्ही वाचू शकता. आय एम नॉट गोइंग टू रीड इट. आणि हा त्यांचा ओव्हरऑल प्रोग्रेस अक्रॉस द स्पेक्ट्रम सगळीकडेच ना उत्तम चाललेलं आहे त्यांचं. रेव्हेन्यू, प्रॉफिटेबिलिटी अँड ऑल. ओके. आणि त्यांनी 5 वर्षाचे रिझल्ट्सच दिलेले आहेत तुम्हाला. कसे कसे झालेले आहेत त्यांचे परफॉर्मन्स. प्रत्येक कंपनीमध्ये अप्स अँड डाऊन्स असतात. तसे जेएम फायनान्समध्ये पण होते. पण सध्या अप सायकल सुरू झालेली आहे. डाऊन सायकल संपलेली आहे. त्याच्यामुळे हा शेअर आपण आता ॲनालिसिससाठी घेतलेला आहे. आणि ही इज द मॅन हू इज ॲक्टिंग चेअरमन. ओके. निमिष कंपानीचा मुलगा असेल. ओके. विशाल कंपनीचा चेअरमन. आणि मॅनेजिंग डायरेक्टर इज मिस्टर पटेल. ही इज अ मॅनेजिंग डायरेक्टर. ओके. Adi Patel. So these are the people who are driving this company and making greater heights and greater heights further. आणि तुम्हाला डिव्हिडंड देणारी हीच माणसं आहेत. आणि ऑब्व्हियसली ॲप्रिसिएशन देणारी पण हीच माणसं आहेत. तर तुम्ही या शेअरचे मालक होऊ शकता. शेअर होल्डिंग तुम्ही घेतलं की तुम्ही मालकच होणार तेवढ्या पर्सेंटेजनी. 100 शेअर का होईना तर या कंपनीचे मालक होऊ शकता आणि प्रॉफिट कमवू शकता. योग्य वेळी विकायला पण पाहिजेत. ओके. आणि गेल्या वर्षभरात जे मी शेअर सांगितलेले आहेत ते 90% शेअर तिथल्या तिथे असतील किंवा पब्लिक सेक्टर बँका आणि काही शेअर्स सोडून पब्लिक सेक्टर बँका चौपट झाल्या आहेत. बाकी शेअर्स जिथल्या तिथे असतील किंवा थोडेसे मायनसमध्ये असतील तर घाबरू नका. जो घाबरला तो संपला. अजून 2-4 महिने तरी वाट बघा. नक्कीच तुम्हाला दिवाळीला भरपूर प्रॉफिट मिळालेला आहे. ज्यांनी विकले नाहीत दिवाळीला त्यांचीच गोष्ट मी करतो. ज्यांनी दिवाळीला विकले ते सगळे शेअर्स मी सांगितलेले गेल्या वर्षभरात प्रॉफिटमध्ये त्यांनी विकले असतील. जूनमध्ये सुद्धा जून 25ला सुद्धा मार्केट जबरदस्त वरती गेलं होतं. तेव्हा सुद्धा विकले असतील तरी तुम्हाला प्रॉफिट झाला असेल. आणि आता सुद्धा पुढच्या 2 महिन्यात किंवा पुढच्या 1 महिन्यात जर मार्केटवर गेलं तर विका. आणि प्रॉफिट इन द बँक इज द की टू सक्सेस ऑफ द मार्केट. ओके. तर तुम्हाला चॅनल आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, पुढे पाठवा आणि शिकत राहा. शिकल्यानेच मोठा तुम्ही व्हाल, नाहीतर काय होणार नाही. ओके. थँक्यू सो मच आणि गॉड ब्लेस.